अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या 350व्या जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आलेत। गेल्या 3 दिवसांपासून शाहू स्मारक भवनमध्ये महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन भरवण्यात आले। या प्रदर्शनात छत्रपती ताराराणी यांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या प्रतिमा लावण्यात आल्यात। याशिवाय त्यांनी केलेला पराक्रम, विविध लढाया, रणनीती याची माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे। छत्रपती महाराणी ताराबाईंचा अनभिज्ञ इतिहास नव्या पिढीला समजावा या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचं मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितलं। महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब हा बलाढ्य बादशाह मराठा राज्य चुटकीसशी घेऊ या इराद्याने लाखो सैनिक घेऊन 34 सुब्याचा हा राज्यकर्ता या ठिकाणी महाराष्ट्रावर चाल करून आलेला आहे। संभाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे। राजाराम महाराजांनी सुद्धा लढाई करून त्यामध्ये चांगलं संयमी नेतृत्व केलेलं होतं, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईनं जो पराक्रम केला, या महाराष्ट्रात बादशाहच्या सेनेला सळुके पळ करून सोडलं, लक्षात घ्या। आणि 7 वर्ष सतत संघर्षमय असं जीवन जगून या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात खोदली गेली। पण मराठ्यांचं काय झालेलं आहे, मराठ्यांनी पराक्रम केला परंतु तो लिहून ठेवला नाही। परंतु या ठिकाणी ह्या प्रदर्शनामध्ये ताराराणींच्या 350व्या जयंतीचं औचित्य साधून जे मोगल इतिहासकार जे औरंगजेबाबरोबर आले होते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की ताराराणींची जी कर्तबगारी किंवा त्यांचं शौर्य, त्या माहिती म्हणजे विशेषतः काफिखान असेल, सक्सेना असेल किंवा इटालियन प्रवासी मनुचे असेल, यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्या इतिहासाची या ठिकाणी आम्ही माहिती दिलेलं आहे की जेणेकरून ताराराणींचा संघर्षमय इतिहास, जो अभेद्य इतिहास जगापुढे यावा। कसबा बावडा इथले रांगोळी कलाकार अशांत मोरे यांनी या ठिकाणी छत्रपती ताराराणी यांची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून हुबेहूब रेखाटली आहे। ही रांगोळी या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्वांचं लक्ष वेधून घेतेय।